आणि सांग बघू दे तू सांग करू पुराणे 1855 साली हा बोगदा मी निर्माण झाला आणि त्यानंतर त्याची परिस्थिती म्हणजे वाहतूक कमी असल्यामुळं ती व्यवस्थित होतं. आता वाहतूक वाढल्यामुळं प्रदूषणाचं प्रमाण वाढलं आणि खास पर्यटक जे येतात त्यांच्यामुळं फार ट्रॉफिकचा अडथळा निर्माण होतो. इथं नाले वगैरे साफ नाही, पावसाळ्यात गटर तुंबून भरतात आणि दररोज मॉर्निंग वॉकला जाणारी माणसं अंधारातून जातात. त्या बोगद्यात ट्यूबलाईट्स वगैरे लाईट वगैरे नाही आहे, त्याची सोय केली पाहिजे. साताऱ्यातील गेल्या अनेक वर्षापासूनचा हा बोगदा आपणा सर्वांना माहीत आहे. या बोगद्याच्या माध्यमातून पलीकडच्या भागातील पश्चिमेकडची माणसं सातारा शहरात सातत्याने ये जा करत असतात आणि कास पठारामुळं, कास डॅममुळं किंवा बामणोली, यवतेश्वर असेल, तोशेघर असेल, सज्जनगड असेल, यामुळं या भागाला जोडण्याचा हा बोगदा हा अतिशय महत्त्वाचा असा मार्ग बनलेला आहे. आणि मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं सातारा शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, विशेषतः महिला, वृद्ध या बोगद्याच्या माध्यमातून पूर्णेश्वरकडं फिरायला जात असतात. सकाळचे सत्र जात असतील, संध्याकाळचे सत्र जात असतील. तर या बोगद्याच्या निमित्तानं किंवा या सर्व पर्यटन स्थळाच्या निमित्तानं बाहेरच्या नागरिकांची, सातारा शहरातील नागरिकांची वर्दळ ह्या भागात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ही वर्दळ वाढत असताना या बोगद्यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला संध्याकाळचा अंधार दिसतो. बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूला लाईट आहेत. खरं तर आतल्या बाजूला कधीच लाईट नव्हत्या, पण नवीन ह्याच्यानुसार आता ह्या आत लाईट लावणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. जसं जे नागरिक या भागातून चालत जातात वॉकिंगसाठी, त्यांनासुद्धा त्यामुळं एक सुरक्षितता मिळेल. आणि दोन्ही बाजूनं जर थोडंसं रेलिंग करता आलं तर बोगद्यातनं ज्या गाड्या स्पीडने येतात किंवा अचानक त्या गाडीवाल्यांनासुद्धा नागरिक दिसत नाही, नागरिकांनासुद्धा अचानक आलेल्या गाड्या दिसत नाहीत, त्यामुळंसुद्धा रेलिंग होणं या भागामध्ये अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून या सर्व वृद्धांना आपल्या जीवनाबाबत किंवा चालत असताना सुरक्षित अशी भावना निर्माण होईल. आणि वरच्या बाजूनसुद्धा दरड किंवा काही दगड कोसळत असतात, तर त्या दृष्टीनेसुद्धा काही संरक्षण जर करता आलं तर ते सुद्धा अतिशय चांगले होईल. अशा दृष्टीनं प्रशासनानं आणि नगरपालिकेने विशेषतः किंवा ज्यांच्या अखत्यारीत हा बोगदा, हा रस्ता येत असेल, त्यांनी त्याबाबत उपाययोजना कराव्या अशा प्रकारची मी सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करतो. आणि या बोगद्या संदर्भात किंवा नागरिकांच्या अडचणी संदर्भात सातारा उपक्रम घेतलेला आहे, त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो. कारण हरलो साताराच्या माध्यमातून नेहमी सातारा शहरातील आजूबाजूच्या परिसरातील जे ज्वलंत विषय नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या सातत्यानं दाखवल्या जातात. आणि आज त्यांनी या बोगद्यासंदर्भात सुद्धा जे केलेलं आहे ते अतिशय